एकदा असं उगच उगच टाळ्या वाजवा बरं. काढ बरं, घडी काढ बरं, हाताची काढ, काय होत. हा ताई, अशा टाळ्या वाजवा, अशा टाळ्या वाजवा की एकदा वाजून दाखवा. वा वा वा. आज आपल्या चिंचोली या नगरीमध्ये छत्रपती शिवरायांचा हा जन्मोत्सव सोहळा, या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे संपूर्ण मावळे आणि सर्व जिजाऊंच्या लेकी, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 4 बार म्हणलो आपण एका पठ्ठ्यात, नुसतं एकदा दोनदा असं केलेलं आहे. चुना झटकायचा हाताचा का काय ते आहे का नाही. बरं लय 70-80 रुपयाला टाळी का? भाव वाढले का टाळ्याचे? मी काऊन म्हणाले, मी खुश झालो एवढी पब्लिक पाहून. लोकच आहे ना, लोकच आहे ना. अजून थोडे वाढले असते बरं का, पण तुमच्याकडून थोडी अनाउन्समेंट चुकली. तुम्ही जर अनाउन्समेंट केली असती ना, आज ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त आपण काही कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि कार्यक्रमात शेवटी व्याख्यान आहे आणि व्याख्यान संपल्यानंतर इथं अनुदानाची यादी लागणार आहे. म्हातारे उचलून आणले असते, म्हातारे सुद्धा. अरे भजनाला चला, लोकची आहे ना. इथं जाऊ द्या, सप्त्याला चला, भंडाऱ्याला चला, जेवायला चला, लोकच आहे ना. कंदुरीले एकदा सांगा, ते सकाळी जेवण पाहत बोकड्या केवढा काय, पण 6 वाजल्यापासून पोरांनी कार्यक्रम सुरू केला. यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. आणि 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून तुम्ही साऱ्या बसलेल्या महिला मंडळी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मी येतो बरं का, मुद्द्याने येतो. फक्त जरा जरा दम्माने शिवजयंतीकडे येतो. तुम्ही जरा शांत बसा, फक्त लवकरच घाई करू नका. मी लय बारकाईने बघत असतो महाराज. मी भारुडाला फिरतोय, ती गेल्या वर्षीचे 2-3 पोरं आले का काय, ते ते पोरं 2-3 ध्यानात येत बाबा ते. मग मी मुंग्याचे आवाज काढणार नाही, तुम्ही जर शांत नाही बसले. हो, तेल मुंगीचा आवाज ऐकलेला तुम्ही? मग मी मुंगीचा आवाज काढन, पण तुम्ही शांत बसले तर काढा ना. अरे एक तर लोकच आहे ना आता. बरं आले इकून तिकून, हे नवीन डोकं लावायलेत आता. इतक्या वेळेचे बसलेत पण किती शांत बसलेत विचार. नाही तर मी कार्यक्रमाला जात असतो धुमाळशेठ, महिला मंडळानं नवीन डोकं लावलंय. उठून जायचं असलं की लेकराला चिमटा घ्यायला, ते बिचार रडत. रडायला लागलं की ती म्हणते याला तर कूलरच लागत की पुन्हा 2 फटके हाणते. मग ती रडायला की बिचारा ती घेऊन जाती. रडायला की थोडं पुढे निघती, जाऊ दे. 2-3 जणी म्हणतात ए मग त्याला कूलरच लागत, मग जाय ना घरी घेऊन. मग ती थोडी निघाली की दुसरी डोकं लावती. ती म्हणते अगं तो किल्ली गाय, किल्ली किती तिच्या माग. आणि 2-4 जणी कधी उठल्या का मग तर कार्यक्रमच संपला. आणि माणसाने नवीन डोकं लावायलेत. एक जणांना फोन कानाला लावला कीर्तनात, ते म्हणतो अच्छा अच्छा रोडवर आले का, बरं बरं आलोच. हे कीर्तन चालू होतं. म्हणलं 4 दिवस झाले या गावात रेंज नाही. सटकायच लागलेत. गोष्ट लक्षात ठेवा. ऐका, ए भेटल्या नाही का काय लय दिवसाच्या. ऐका, सप्ताहाला गेलो मी पाहिलं. हे बघा, कोणतंही काम करत असताना मनातून करा. नाही तर हल्ली आपल्याकडं काय झालंय, उडालेला नारळाचा तुकडा, नारळ फोडायचं, उडालेला नारळाचा तुकडा आणून देवाला मांडायचा आणि देवाला सांगायचं देवा मला 1 क्विंटलला 25 क्विंटल कापूस होती. असं होत नसतंय. म्हणून कोणतंही काम करत असताना मनातून करा. बर का, मी सप्त्याला जास्त फिरत असतो रामभाऊ, बर का. सप्त्याला जास्त फिरत असतो. काहीच मनातून करीनात लोक. काकड्याला चाललो, काकड्याला चाललो, काकड्याला चाललो, सकाळीच उठत आहे. काकड्याला चाललो, काकड्याला चाललो, काकड्याला चाललो, आंघोळ करतय, काकडत काकडत काकड्याला चाललो. मंदिरावर गेला, मंदिरावर गेला आणि मंदिराची ज्याच्याकडे चावी ती चावीच सापडा.
मग माग जाऊन पाहिलं ते चाईवाला माग जाऊन झोपलेला होता. इनानं टाळ्यानंच हाणला ना त्याला. काय काकडा करून फायदा आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो दादा हो, काम कोणतंही मनातून करा. पूजा करताना सुद्धा देवारा घेऊन पूजा कुत्र्याच्या मागे लागला एक जण. म्हणे काय झालं? काय नाही म्हणे, कुत्र्याने निवद खाल्ला म्हणे, याच्या मुंडक्यातच देवारा टाकतो म्हणे. आशाने होत नसते. म्हणून सर्वांना विनंती करतो, कोणतं काम मनातून करा, भजन करा, मनातून करा. छत्रपती शिवरायांची जयंती करताय ना, मग मनातून करा. छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी काय केलं हे जर बघितलं तर आपल्याला एक वर्षभर नुसतं बघायला लागेल काय केलं तर. म्हणून आपण थोडा एक तासभर जरा उत्साहाने जरा वेळ द्या आणि सर्वांनी या कार्यक्रमाला बसा. मी सांगत असतो लय अवघड झालंय. भजनाला सुद्धा लोक मनातून काम करत नाहीत. एकदा महिला मंडळासाठी टाळ्या वाजवागड्या. मी सांगितलं ना तुम्हाला, कोणी कशाचं एक्सपर्ट आहे, कोणी कशाचं एक्सपर्ट आहे, कोणी दुसऱ्या ताळाचं एक्सपर्ट आहे, कोणी तिसऱ्या ताळाचं एक्सपर्ट आहे. मी पायाचा एक्सपर्ट आहे. मी आधी फाउंडेशन पक्क करीत असतो, मग लगेच तिकडे येत नाही, मुद्द्यावर येत नाही. फाउंडेशन पक्क करून घेतो. मला पाय नाही पण लय जणांचे पाय पक्क करायचं काम करतोय. हो, म्हणून जरा मुद्द्यावर येतो ऐका, पण जरा टप्प्याटप्प्याने येतो. महिला मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. बिचाऱ्या महाराज सप्त्याला सऱ्यात पुढं, कथेला सऱ्यात पुढं. खरं सांगा बरं, तुम्ही म्हणा बरं जरा, सप्त्याला सऱ्यात पुढं कोण? आम्हीच म्हणा. कोण आहे ना तुम्ही? मग म्हणायला काय होतंय? सप्त्याला सऱ्यात पुढं कोण? ऐका जरा, कथेला सऱ्यात पुढं कोण? ऐका जरा पोरा हो. कीर्तनाला सऱ्यात पुढं कोण? ऐका पोरा हो, टाळ्या वाजवा. घराघरात भांडण लावायला सऱ्यात पुढं कोण? इथलच्या महिला नाही, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. हो ना, मला आता एक जण भेटला मावशी बर का, या इथं भेटला. ते म्हणला महाराज आमच्या गावातल्या महिला म्हणला तुम्ही मागच्या वेळेस येऊन लय सांगितलं म्हणलं, तेव्हापासून अशा सुधारल्या. आता म्हणलं बरं झालं वा, काहीतरी बदल पाहिजे म्हणलं. त्या म्हणल्या महाराज आमच्या गावाच्या महिलाबद्दल जर सांगायचं जर झालं महाराज, तर आमच्या गावातल्या महिला एवढ्या सुधारल्यात म्हणले, एवढ्या सुधारल्यात की आता कोणत्याच जावाची भांडणं होत नाहीत. बरं वाटलं ऐकून बर का. खरंय हो ना. ते म्हणल्या सासू सुना आता अशा आहेत म्हणल्या की सासूला जर ताप आली तर सुनाला 3-3 दिवस करमत नाही म्हणे. आता अशा कुठं इतकं सुधार असतोय का बरं, आहे का नाही? हो ना, टाळ्या वाजवा यांच्यासाठी, टाळ्या वाजवा. मी म्हणलं कस काय? त्या म्हणल्या आमच्या गावातल्या जुन्या बायाने गाणे केलेत म्हणल्या, जुन्या महिलांनी गाणे केलेत. म्हणलं काय केलेत? घरामध्ये असता 2 जावा, कशाला रोज हे वादावा, तुम्ही गा बहिणी वाणी रावा, नका ग भांडो बहिणी वाणी रावा. वा वा, महिला मंडळी असे गाणे करायलेत म्हणल्यावर जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांनी पुन्हा एक गाण्याचं कडवं केलं. होते जणू राम लक्ष्मण, तुमच्यामुळे झाले दुश्मन, नवऱ्याचे भरले तुम्ही कान, घेतले घरदार वाटून, कशाला उगी तुम्ही भांडता, तुम्ही बहिणी वाणी रावा, तुम्ही बहिणी वाणी रावा. असे गाणे केले. ते म्हणले महिला मंडळ लय सुधारल्या, खूप बरं वाटलं बर का. म्हणून सर्वांना विनंती करतो महाराज, मी आता सांगता राहिलो, मी याच्यासाठी फाउंडेशन पक्क करायला लागलो की महाराज कोणतंही काम मनातून करा, कोणतंही काम मनातून करा. आम्ही भजन करतो, भजनाला जातो, भजन करतो, आम्हाला लागतो टाळ इना, पण बिचारायला टाळ इना सुद्धा लागत नाही महाराज. कुठे गल्लीमध्ये 4-2 जणी बसणार, भजन करणार, त्यांना टाळ लागत नाही, इना लागत नाही. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. चाली बी अशा आणल्यात, आता एवढं संगीत वाजत होते ते, याच्यातलं काही लागत नाही बिचाऱ्याला. चाली बी अशा आणल्यात, साऱ्या बसत्यात आणि लगेच सुरू करतात.
अन राम राम कृष्ण हरी न जय जय राम कृष्ण मी ऐकलं म्हणून जशाल तसं म्हणाले बरं का. मस्त बिचाऱ्या भजन करते. आता खरं भजन भजन त्यांच्यामुळे चालू आहे. जरा जोरदार टाळ्या वाज. हो ना, मस्त भजन चालू आहे. पण ताई थोडं मनातून करा. त्या दिवशी मी एक भजन पाहिलं. एक जण येऊन बसले आणि राम राम ए म्हणा नका राम राम कृष्ण रे म्हण नका राम राम. ती म्हणले मा असं कुत्र माग लागल्यासारखं काय का. ती म्हणली मलाच कुत्र म्हणले रुब पाहताला तर जिंजा धरा धरी. अर असं नका करू. म्हणून सर्वांना विनंती करतो. आतापर्यंत झालं ते जाऊ द्या. दादांनो यानं परिणाम काय व्हायला जरा फाउंडेशन पक्क करतो ऐका. गावात कीर्तन, गल्लीत कीर्तन, मोबाईलला कीर्तन, टीव्हीला कीर्तन, परिवर्तन